नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ॲम्बिशन अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. आज आपण शेकडेवारीवरचा समोरचा टॉपिक पाहणार आहोत. समोरचा पार्ट आज आपण पाहणार आहोत. डिटेलमध्ये अभ्यास करूया. चला चालू करायचं मग आपल्या सेशनला. बघा, टाईप क्रमांक 11 आपण ऑलरेडी 10 टाईप पाहिलेले आहे. प्रत्येक टाईपवर 3 उदाहरणं घेतलेली आहे. आजचा आपला 11वा टाईप आहे. काय म्हटलेला आहे बघा, 31वा प्रश्न. ए चा पगार बी पेक्षा 40% कमी आहे. इथं उल्लेख झाला पहिल्यांदा कमी. ओके, तर त्या बी चा ए पेक्षा पगार किती टक्क्याने जास्त आहे, अशा पद्धतीनं प्रश्न विचारलेला आहे. बघा, तर आता या प्रश्नाला सोडवण्यासाठी सूत्र कोणतं आहे? काल आपण पाहिलं, एक्स गुणिला वाय छेदात एक्स मायनस वाय, हे आपल्या प्रश्नाचं म्हणजे सूत्र आहे. याला सोडवायचं कसं आहे? काल आपण पाहिलं होतं की इथं जर जास्तचा उल्लेख झाला तर इथं आपण प्लस करायचो, परंतु आज काय करायचं आपल्याला, इथं वजाबाकी करायची आहे. कशा पद्धतीने सोडवणार? म्हणजेच बघा, 100 गुणिला 40. बघा इथं 1 मिनिट, 100 करा, 100. ओके, या पद्धतीने आपला प्रश्न येईल. कशा पद्धतीने सोडवणार बघा, 100 गुणिला 40 आणि 100 मायनस 40. 100 मायनस 40. बघा, तर इथं काय उत्तर येईल? तर आपल्याला करायचं आहे 100 गुणिला 40 वजा 60. शून्याचा भाग जाते, इथं भाग द्या. 0 0 कटला, 4 1 4, 2 2 4, 2 3 6, इथं आले 200. 200 छेदात 3. 3 1 3, 3 सख 18, उरले 2, इथं झाले 20. 3 सख 18, परत इथं 2 उरतात, पॉईंट द्यायचा, 0 वाढवायचा. 3 सख 18, परत 2 उरतात, 3 सख 18. या पद्धतीनं 66.66 या पद्धतीनं ते प्रश्नाचं उत्तर निघेल. ओके, चलो, व्हेरी गुड. सांगितलेलं आहे, तुम्हाला समजलं असेल. समोरचा प्रश्न जाऊ पाहू आता. समोरचा प्रश्न बघा, हा प्रश्न सोडवायचा आहे तुम्हाला. सोडवा बरं हा प्रश्न. काय म्हटलेला आहे? ए चा पगार बी पेक्षा 15% कमी आहे, तर बी चा पगार ए पेक्षा किती टक्क्याने जास्त आहे, अशा पद्धतीने विचारलं. पहिल्यांदा उल्लेख इथं कमीचा झालेला आहे. मग सोडत असताना आपण त्या सूत्राचा उपयोग करणार आहोत. कोणतं सूत्र आहे? तर मग 15 100 गुणिला 15 आणि 100 मायनस 15. डायरेक्टली इथं 100 मायनस 15 तुम्ही केलं तरी चालते. डायरेक्ट 85 घ्यायचं. 85 घ्या. आता भाग द्या. इथं भाग देत असताना कशा पद्धतीने भाग देणार? 15 1 15, इथं नाही, सॉरी, 15 त्रिक 5 त्रिक 15 ने भाग झाला. 15 नाही जात भाग. चला ठीक आहे, 5 त्रिक 15. इथं जर भागलं तर 17 5 85. ओके, 17 5 85, इथं आले 300 छेदात उरलेत 17. 17 1 17, 17 1 17. आता उरले किती? तर इथं उरले तर 14. 17 7 119, 17 8 136, 17 8 136. उरले तर 4, पॉईंट द्या, 0 वाढवा. 17 2 34, उरलेत 6, 17 2 34, 17 3 51. या पद्धतीने इथे 18.23 काहीतरी समथिंग. 11 कसं काय आलं? 11 कसं काय आलं? आपल्याला कमी करायचे आहे ना. चेक करा एकदा. 11 कशा पद्धतीने आलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर? 18.23 ना. तेच तर म्हणा लागलो. तुम्हाला सूत्र नाही कळालं का? काय म्हटलेलं आहे? 100 गुणिला 15 आणि 100 मायनस 15. 100 मायनस 15 करा ना तुम्ही. समजलं का? चलो, ओके. तेच म्हटलं तुमचं कसं काय. चला, कळालं असेल आता. चलो, ओके, ठीक आहे. समोरच्या प्रश्नाकडे जाऊया.
हा प्रश्न बघा तुमच्या स्क्रीनवर आहे 33व्या क्रमांकाचा. म्हणून एका टाईपची 3 उदाहरणं घेत आहोत. 2 उदाहरणात आपल्याला समजत नाही, पण 3 उदाहरणात 100% आपलं फिक्स होते. बघा काय म्हटलेलं आहे, ए चा पगार बी पेक्षा 30% कमी आहे. तर बी चा पगार ए पेक्षा किती टक्क्याने कमी आहे? कमी दिलेला आहे. परत तोच सूत्र वापरायचं आपल्याला. मग कसं करायचं? तर 100 गुणिला 30 आणि 100 मायनस 30 डायरेक्टली 70. ओके, 0 0 कट, इथं गुणाकार करा, आला 300, छेदात उरले 7. 7 एक 7, 7 चोक 28, उरले 2, इथं झाले 20, 7 दोन्ही 14, उरले 6, पॉईंट द्या, 0 वाढवा, 7 8 56, उरले 4, 7 5 35. या पद्धतीनं 42.85 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. पॉईंट मध्ये जर काढायला लावला तर पूर्णांक युक्त अपूर्णांक काढायला लावला तर तेही तुम्हाला काढता येईल. ओके, 42.85 अशा पद्धतीने आपल्याला काढायचं आहे. आज क्लास लवकर घेण्याचं कारण हे की पोलीस भरती लवकरच येणार आहे. मग यामध्ये आपल्याला पोलीस भरतीमध्ये आपल्याला बरेचसे उदाहरणं विचारते, त्यासाठी आपल्याला क्लासेस इथं वाढवायचे आहेत. तुमचं नुकसान नाही झालं पाहिजे. ओके, क्लिअर आहे समोरच्याला? चला, समोरचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे. काय म्हटलेला आहे पहा. टाईप थोडा चेंज केला, 12व्या क्रमांकाचा टाईप बघा. एका संख्येचा 11 छेद, इथं स्लॅश दिलेला आहे, याचा अर्थ छेद आहे. बघा याला या पद्धतीनं मांडसाल, 11 छेदात 20 या पद्धतीनं मांडायचा. 11 छेद 20 म्हणजे किती टक्के? 11 छेद 20% म्हणजे 11 छेद 20 म्हणजे किती टक्के एका संख्येचा? मग काय करायचं, हे 11 छेदात घेतले 20, याला गुणायचं 100. टक्केवारीत काढायचं म्हटल्यावर याला 100 न गुणायचं. 20 एक 20, 20 5 100, 11 5 55%. किती? तर 55%. समजलं? 100% रक्कम कोणती आहे? 20. नाही समजलं तर इकडे लक्ष द्या, याचा कन्सेप्ट सांगतो. 11 बरोबर 20. ओके, तर 100% रक्कम मोठी राहते. 100% रक्कम कोणती राहते? मोठी रक्कम राहते. तर इथं करणार आपण क्वेश्चन मार्क. याचा करा तिरपा गुणाकार, कसंही केलं तरी त्याच प्रश्नाचं उत्तर तेच येणार. 11 गुणिला 100 छेदात 20, असंही केलं तरी चालते. 11 5 55. ओके, 55%. कसंही करा, तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर काढता आलं पाहिजे, महत्वाचा उद्देश आहे. समजलं? काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाकत चला. चला, ओके. समोरचा प्रश्न, हा प्रश्न सहज सोडवता येते. 33 2 66 पाहायचंही काम नाही. काही काही प्रश्न आला तर डायरेक्टली तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर काढता येईल. ओके, कशा पद्धतीनं काढणार आहोत बघा. एका संख्येचा 33 छेदात 50% भाग म्हणजे किती? म्हणजे 50 भागापैकी 33 घेतले तर किती टक्के भाग आहे ते? 50 भागापैकी 33, याला गुणीला डायरेक्ट 100 करा, आपल्या प्रश्नाचं उत्तर भेटेल. 50 एक 50, 50 दोन्ही 100, तर इथं 33 दोन्ही 66% भाग असेल. किती टक्के भाग असेल? 66% भाग. व्हेरी गुड. अशा पद्धतीने सोडवायचं आहे. जास्तीत जास्त प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. समोरचा प्रश्न पाहूया बघा. हा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, 36व्या क्रमांकाचा प्रश्न. सोडवा बरं. एका संख्येचा 56/80 म्हणजे किती टक्के भाग? सोडवायचा आहे तुम्हाला फास्ट, आणि या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. संध्या मॅडम, वेदांत सर, अर्चना मॅडम, प्रीती मॅडम, सुनीता मॅडम, अर्चना बामणी मॅडम, सर्वांना प्रश्नाचे उत्तर टाकायचे आहे. एका संख्येचा 56/80 म्हणजे किती भाग? बघा, 56 छेदात 80 घेतले, याला गुणाकार करा 100 ने. 0 0 कट, 8 एक 8, 8 7 56, 7 10 70% भाग असेल. किती टक्के? 70% भाग. समजलं असेल सर्वांना? चलो, ओके. चल, हा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. काय म्हटलेला आहे बघा. 13वा टाईप थोडा चेंज केला आपण बघा.
एका वर्गात काही विद्यार्थ्यांचा विषय मराठी किंवा गणित किंवा दोन्ही आहेत. मराठी किंवा गणित किंवा दोन्ही विषय असं म्हणणं आहे त्यांचं. मग काय म्हटलं, जर 72% विद्यार्थ्यांना गणित विषय, ओके, आणि 61% विद्यार्थ्यांचा विषय आहे मराठी असेल, तर गणित व मराठी असे दोन्ही विषय असणारे किती टक्के विद्यार्थी असतील? ओके, किती टक्के विद्यार्थी आपल्याला काढायचा आहे. मग काय करणार, काय नाही, सिंपल गोष्ट आहे. या 72ची आणि 61ची बेरीज करा. इथे झाले 3, इथे झाले किती, तर 7 आणि 7 13, 133. या 133 मधून 100 वजा करा, किती येईल, तर इथं उरणार 33. किती, 33% विद्यार्थी. मग 33% आपला फायनल आन्सर. बरोबर आहे. चला, क्लिअर आहे सर्वांना? काय केलं कळालं? किती यायला पाहिजे उत्तर सांगा तुमच्या मनात. काही विद्यार्थ्यांचा विषय पहा मराठी किंवा गणित किंवा दोन्ही आहे असं म्हणणं आहे त्यांचं. चला, किती आलं कळालं? चला, ओके. चला, समोरचा प्रश्न हा सोडवा. चला, हा प्रश्न सोडवा तुम्ही. चला, काय म्हटलेलं आहे बघा, एका वर्गात काही विद्यार्थ्यांचा विषय मराठी किंवा इंग्रजी किंवा दोन्ही आहेत. जर 65% विद्यार्थ्यांचा विषय गणित व 51% विद्यार्थ्यांचा विषय मराठी असेल, तर इंग्रजी व मराठी हे दोन्ही विषय असणारे विद्यार्थी किती असतील? अशा पद्धतीचा प्रश्न आहे, सोडवायचा आहे तुम्हाला. सोडवा बरं फास्ट. काय यायला पाहिजे प्रश्नाचं उत्तर? चला सांगा पटपट. चला, किती आलं? 16. चला, बघा काय करणार. +65 + 51 याची बेरीज किती झाली? 6. आणि 11, 116 मायनस 100, तर 16% काय असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर. व्हेरी गुड. चला, समजलं असेल तुम्हाला. चला, समोरचा प्रश्न सोडवायचा तुम्हाला. बघा काय म्हटलेलं आहे, एका वर्गात काही विद्यार्थ्यांचा इतिहास किंवा इंग्रजी या किंवा दोन्ही विषय आहेत. जर 72% विद्यार्थ्यांचा विषय इतिहास व 52% विद्यार्थ्यांचा विषय इंग्रजी असेल, तर इंग्रजी व इतिहास अशा दोन्ही विषय असणारे विद्यार्थी किती असतील? चला, या प्रश्नाचं उत्तर द्या बरं.
चला उत्तर पण काढलेलं आहे. किती आहे? 24 विद्यार्थी. व्हेरी गुड. किती आहेत? 24. 72 प्लस 52 इथे झाले 4, इथे झाले 7 आणि 5 12 म्हणजे 24. म्हणजे 124 मायनस किती? तर 100 करा. आपल्या प्रश्नाचं उत्तर भेटेल 24. डायरेक्टली आपल्या प्रश्नाचं उत्तर भेटून जाते. 100 वर किती जास्त आहे असं केलं तरी चालते. ओके, काही करा, आपल्या प्रश्नाचं उत्तर निघणार. ओके, चला समोरचा टाईप क्रमांक 14वा बघा. आता काय म्हटलेलं आहे सोडवायचं आहे तुम्हाला. काय म्हटलं बघा, गहू व ज्वारी यांच्या किमतीचे गुणोत्तर 4:5 आहे. जर गव्हाची किंमत 20% वाढवली व ज्वारीची किंमत 10% वाढवली तर नवीन किमतीचे गुणोत्तर काय असेल? नवीन किमतीचे गुणोत्तर काढायचे. कशा पद्धतीने काढणार आहोत आपण गुणोत्तर? बघा, गहू आणि ज्वारी हे दोन घटक आपल्याला दिलेले आहे. मग पहा, याचं गुणोत्तर दिलं 4:5 आणि गहूच्या किमतीवर किती टक्क्याने वाढ होते बघा? 20% वाढ होते. म्हणजे 120. इथे किती घ्यायचे? 100ला जास्त घ्यायचे. ओके, 100ला वाढून म्हणजे याचा गुणाकार 120 सोबत करायचा. 20% वाढली आणि याचं कितीने वाढली? 10%. याला 110 न गुणा. जे बी गुणोत्तर येईल त्याला आपल्याला काय करायचं मग नंतर भागायचा. म्हणजे 0 0 12 चौक 48 हे 480 झालं. 0 0 11 5 55. आता बघा इथं भाग जाते का? भाग द्या. जितक्यानं भाग जात असेल तेवढ्यानं भाग द्यायचा. मग पहा कशानं भागणार? 0 0 कट. आता भाग जाते का? नाही जात भाग. भाग जात नाही. याचा अर्थ मग 48 55 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. 48 55 समजलं असेल. परत एकदा समजून सांगतो, काही अवघड नाही आहे. काय करायचं आहे? 4:5 लिहिलं आपण, त्याचं गुणोत्तर. ओके, मग गव्हाच्या किमतीवर किती टक्के वाढले? 20% वाढले. 20% म्हटल्यावर किती? 100वर 20 घ्यायचे. ओके, ज्वारीच्या किमतीवर किती वाढले? 10%. 10% म्हटल्यावर 100वर 10 110. यांचा गुणाकार करा. जिथं भाग जात असेल गुणोत्तरात ते भाग द्या. ओके, मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं गुणोत्तराचे काही गणित आपण नंतर बी पाहणार आहोत. हे गुणोत्तराचं गणित. ओके, गुणोत्तर प्रमाणाचे गणित, तर सरासरीचे बरेचसे गणित राहिलेले आहेत, ते बी आपण नंतर पाहणार आहोत. कुठं कुठं काम पडते त्या हिशोबाने घेणार आहोत. ओके, चला, त्यासाठी त्याचं बेसिक आलं पाहिजे म्हणून हे घेतलेलं आहे. बघा काय म्हटलेलं आहे. 41व उदाहरण, गहू व ज्वारीच्या किमतीचे गुणोत्तर 5:3 आहे. जर गव्हाची किंमत 20% वाढवली व ज्वारीची किंमत 30% वाढवली तर नवीन किमतीचे गुणोत्तर किती असेल? नवीन किमतीचे गुणोत्तर तुम्हाला काढायचे आहे. कशा पद्धतीने काढणार? चला काढा आता तुम्ही. तुम्हाला सांगितलेलं आहे कशा पद्धतीने काढायचं आहे. दहाच 9. चलो ओके. काय लिहिलेलं आहे? गहू आणि ज्वारी. हे लिहायचंही काम नाही, पण जनरली आपण लिहायला लागलो कारण तुम्हाला समजलं पाहिजे. 5:3 आहे. कितीने वाढलं? तिकडं 20ने वाढले. वाढल्यावर वाढलेले घ्यायचे, कमी झाल्यावर कमी घ्यायचे. ओके, याला गुणिला किती? तर 30. 120 आणि याला 130 करा. चला, 0 0 12 5 60 हे झाले 600. 0 0 33 39. ओके, आता बघा भाग देत असताना कशा पद्धतीने भागणार? दोन्ही किंमत वाढलेली आहे ना. चलो ओके, 0 कटला 0 कटला 3 न भाग जाते. 3 दोन्ही 6. हा 0 कट करा. इथं लिहा. इथं जर भागलं तर 3 1 3 3 त्रिक 9 म्हणजे 20:13 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. 20:13. 2:3 नाही, 20:13 आहे. प्रीती मॅडम किती आहे? 20:13. याला गुणीला आपण किती करायचं आहे? तर 100 वाढलं तर 100 घ्यायचं. ओके, 100 वाढूनच घ्यायचं आहे. समजलं? चला क्लिअर. आता समोरचा प्रश्न तर 100% क्लिअर होणार. तुमचं उत्तर बरोबरच येणार. घ्या हा प्रश्न सोडवा तुम्ही. काय म्हटलेला आहे? 42वा प्रश्न, गहू व ज्वारीच्या किमतीचे गुणोत्तर 8:5
5 आहे. जर गव्हाची किंमत 10% वाढली व ज्वारीची किंमत 20% वाढली तर नवीन किमतीचे गुणोत्तर काय असेल? नवीन किमतीचे गुणोत्तर काढायचे कशा पद्धतीने काढणार? काढा बरं. याही प्रश्नाला सोडवायचा आहे तुम्हाला. चलो 22, 15. चलो 22, 15 ओके. चलो व्हेरी गुड. ओके. बघा काय करणार? गहू ज्वारी लिहिलं. मग यांच्या किमतीचे गुणोत्तर आहे 8:5. ओके. मग 10%नी कशावर वाढलं? गव्हावर वाढलं. याला गुणीला 110 करा. आणि याच्यावर किती वाढली? तर 20% वाढली. याला 120 न गुणा. सरळ सरळ आहे. 0 0 11 8 88, 0 0 12 5 60, भाग द्या. 0 कट 0 कट, परत 2 ने भाग जाते, 4 ने भाग जाते. 4 2 8, 4 2 8. इथं जर भागलं तर 15 चौक 60, 15 येते. 22:15 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. 22:15. व्हेरी गुड. चला समोरचा प्रश्न. हा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. सोडवा बरं. काय म्हटलेलं आहे? टाईप क्रमांक 15. जर m बरोबर 300, n बरोबर 500 तर m हा n च्या किती टक्के आहे? या प्रश्नाला सोडवायचा आहे तुम्हाला. m हा n च्या किती टक्के आहे? काढा. कसं काढणार आहात? लक्ष द्या. 300 छेदात 500 गुणीला 100 करा. बस संपलं आपलं काम. मोठी किंमत जी आहे ती 100% रक्कम राहते, तुम्हाला सांगितलेलं आहे. 100% रक्कम असल्यामुळे आपण याला काय करणार? 2 0 कट 2 0 कट, 5 1 5, 6 5 30 म्हणजे किती टक्के? 60%. समजलं? किती सोपं आहे टक्केवारी. चला समजलं. व्हेरी गुड. 60%. चला व्हेरी गुड. समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. हा प्रश्न काय म्हटलेला आहे? 44वा. m बरोबर 700, n बरोबर 1000 तर m हा n च्या किती टक्के आहे? किती टक्के आहे? कशा पद्धतीने काढणार? चला सोडवा. काय करणार? 700 छेदात 1000 गुणीला 100. 2 0 कट हे 2 0 हे कट, हा 0 कट हा 0 कट, उरला किती? फक्त 70 उरलेत. म्हणजे 70% असं. खतम. व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न हा सोडवायचा आहे तुम्हाला. बघा काय म्हटलेला आहे? 45वा प्रश्न. बघा m बरोबर 650, n बरोबर 1300 तर m हा n च्या किती पट आहे? अशा पद्धतीने विचारलेला आहे. मग सोडवा. कशा पद्धतीने सोडवणार आहोत? 650 छेदात 1300 गुणीला किती? तर 100. 100 करा. 2 0 कट 2 0 कट, 13 का 13, 13 5 65, हा 0 कट करा. इथं लिहा. म्हणजे 50% आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीनं आपण आज टक्केवारीवर 15 उदाहरणं पाहिली. म्हणजे आपण 15 15 15 15 त्रिक 45 उदाहरणं पाहिले 3 दिवसात. ओके. प्रत्येक टाईपवर आपण उदाहरणं पाहिलेले आहे. आणखी बी याच्यावर नेक्स्ट लेवलचे उदाहरणं जे आहे ते उद्याला येतील तुम्हाला. ओके. समजलं असेल. बघा क्लास चालू करायच्या टाइम पर्यंत आज आपण क्लास संपवलेला बी आहे. समजलं. कारण पोलीस भरती लवकरच येणार आहे. तयारी चांगल्या ठेवा. आणि सोबतच कल्याण आपलं ठाणे महानगरपालिकेच्या जागा निघलेल्या आहे.
ज्या कोणालाही फॉर्म भरता येत असेल त्यांनी फॉर्म भरून टाकायचा, कारण 12वीच्या बेसवर आणि ग्रॅज्युएशनच्या बेसवर फॉर्म भरता येते. मग त्याच्यामध्ये इंग्लिश विषय बी महत्वाचा आहे, तर इंग्लिश विषयाचे नॉलेज चांगल्या पद्धतीने ठेवा. ओके, तर आपण क्लासेस आता वाढवणार आहोत इथून, समजलं. तर आपल्याला काय करायचं आता, याच्यानंतर ठीक 4:10 इंग्लिशचा क्लास असेल. 4:10 ठीक इंग्लिशचा क्लास असेल. इंग्लिशच्या क्लासला सर्वांनी अटेंड करायचा आहे, कारण तुम्हाला जर फॉर्म भरायचे असतील तर तुम्हाला अटेंड करावंच लागणार आहे. चला भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.